मी पुष्पलता गुरव. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. केंद्र व राज्य सरकारने आजी माजी सैनिकासाठी खासदार व आमदार हे पद राखीव ठेवणे आवश्यक असल्याचे मत माजी सैनिक सतीश पाटील यांनी योगेवाडी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. योगेवाडी तालुका तासगाव येथे योगेश्वर आजी माजी सैनिक सामाजिक संस्थेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना माजी सैनिक सतीश पाटील म्हणाले, ज्याप्रमाणे पदवीधर आमदार, शिक्षक आमदार यातून आमदार निवडले जातात, त्याप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने आजी माजी सैनिकासाठी खासदार व आमदार यासाठी राखीव जागा ठेवणे आवश्यक आहे. देशाची सामाजिक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सैनिकांची एकजुटता महत्त्वाची आहे. राष्ट्रपती कोट्यातून खासदार व राज्यपाल कोट्यातून आमदार होणे आवश्यक असल्याचे मत माजी सैनिक सतीश पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सैनिकांची प्रगती हीच नीती समोर ठेवून व गाव तेथे सैनिक संघटना ध्येय डोळ्यासमोर ठेवून सांगली जिल्हा सैनिक चळवळीच्या अभियानाला बळकटी देण्यासाठी, माहितीची देवाणघेवाणसाठी, सैनिकांच्या पुनर्वसनासाठी, सैनिकांना सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी, सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. इंडो पाक योद्धा योगेवाडीचे सुपुत्र शहीद जवान महादेव साळुंके यांनी 1965 आपले प्राणाचे बलिदान दिले. यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक संस्थेच्या कार्यालयासमोर झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत समोरील शहीद शिलान्यासास रीत परेड पुष्प अर्पण करण्यात आले. 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे मान्यवरांचे व उपस्थितांचे सर्वांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन मोहन सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेची ध्येय धोरणे याविषयी माहिती दिली. योगेवाडी गावचे सर्व आजी माजी सैनिक साहेबांनी व आजी माजी सैनिक यांनी एकत्र येऊन सैनिक संघटनेची मूठ बांधण्याचे काम केले असल्याचे मत व्यक्त केले. संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या कल्याणासाठी व सैनिक परिवाराच्या कल्याणासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी सांगली जिल्हा सैनिक समन्वय समितीचे अध्यक्ष सुभेदार मेजर पांडुरंग भोसले साहेब, कार्याध्यक्ष कॅप्टन अर्जुन लिंगळे साहेब, गणपतराव चव्हाण साहेब, तासगाव तालुका अध्यक्ष सुभेदार मेजर अरविंद शिंदे, माजी सैनिक सागर सोळशे यांनी मनोगत व्यक्त केले. कवठेमंकाळ कॅन्टीन व डेप्युटी मॅनेजर कॅप्टन दिलीप यादव साहेब, वीरपत्नी शांताबाई बागडे, सैनिक समन्वय समिती सैनिक संघटक, आरग संघटना प्रवक्ते, सैनिक संरक्षण समिती मिरज तालुका प्रमुख सतीश पाटील हे उपस्थित होते. सैनिक संघटनेचे अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रभाकर बागणे, सचिव संतोष माने, खजिनदार भारत माने व सर्व संचालक माजी सैनिक तसेच योगेवाडी गावचे माजी सरपंच राजाराम गुरव, भगवान माने, उपसरपंच विनोद माने, माजी उपसरपंच राजेंद्र माने, पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी, विकास सोसायटीचे अध्यक्ष राजेश माने सह ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार व सांगता समारंभ राष्ट्रगीताने करण्यात आली. स्वातंत्र्य अबाधित राहायचं असेल, भारताच्या अंतर्गत सुरक्षता ही शांतता जर का राहायचं असेल तर सैनिकांना न्याय हक्कासाठी लढणं. सैनिकाला आम्ही वारंवार सांगतो, सैनिकाला कुठली जात नसते, सैनिकाला माणुसकी हा एक धर्म असतो. आम्ही जात धर्म पंथ बघून कधी सीमेवरती सुरक्षा केलेली नाहीये. तर समाजामध्ये जर का शांतता राहायची असेल, समाजामध्ये शांतता राहायची असेल तर सैनिकांनी योगदान ह्या सामाजिक व्यवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. आज बांगलादेशची अवस्था बघू शकताय, नेपाळची अवस्था बघू शकताय. ज्या बांगलादेशात स्वातंत्र्य होण्यासाठी भारताच्या सैनिकांनी प्राणोच्छावर केलं. 1971 युद्धामध्ये भारत जिंकला, पाकिस्तान हरला, परंतु बांगलादेश उदयास आला. परंतु आज बांगलादेशामध्ये हिंदूंची हत्या होते, घरच जाळली जातात. आज रोज पेपरला बातम्या देत दुर्भाग्य आहे.
म्हणजे सांगायचा उद्देश आहे का कोणत्याही देशासाठी जाती समीकरण धार्मिक समीकरण ही देशासाठी घातक आहेत आणि सैनिकाला कुठली जात नसते, सैनिकाला माणुसकी हा एकच धर्म असतो. म्हणून सैनिकांच्या त्यांच्या कष्टाचा त्यांच्या शौर्याचा त्यांनी केलेल्या सैनिक असं म्हटलं जाते की 36 राज्य आहेत, 36 राज्याचा तो पाणी पिला जातो. निश्चितच त्या राज्यांचे त्याचे भौगोलिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक परिस्थिती असेल ती निश्चितच त्या गावच्या जडणघडणीसाठी काम येईल आणि भारतामध्ये एक शांतता राहण्यासाठी काम येईल. आज व्यसनाधींचं प्रमाण वाढतंय. काल परवा बघितलं की 20 रुपये माव्यासाठी कोण कोणाची हत्या करतोय. म्हणजे सामाजिक समतोल किती बिघडलेला आहे. व्यसनाधींचं प्रमाण वाढत नाही. व्यसनाधींचं प्रमाण वाढलं की त्याला खत पाणी घातलं हे गरजेचं आहे. फक्त झेंडे घालून झेंडे उभारणे करण्यासाठी कुठेतरी खत पाणी घातलं जातंय की काय हे दुर्भाग्य आहे. आज सरकारी शाळा ही बंद पडत आहेत हेही दुर्भाग्य आहे. जे असं म्हटलं जातं की डॉक्टर बाबा आंबेडकर साहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा. जर का गोरगरिबांच्या मुलाला जर शिक्षणच जर का विकत घ्यावं लागत असेल तर तो आपल्या न्यायासाठी लढणार कसा. म्हणून गोरगरिबांच्या शाळा टिकल्या पाहिजेत. हे जे स्ट्रक्चर आहे हे जे सरकारचं स्ट्रक्चर आहे कुठं ना कुठं सरकारी शाळा बंद करायच्या आणि ही व्यवस्था ही खाजगीकरणाकडे द्यायचं. आणि शिक्षण ही महागाई परवा बघितलं असेल की इंडिगो ची जर का एखादी फ्लाईट कॅन्सल झाली, इतर फ्लाईटची काय झाली, विमानं लाखोंच्या दरामध्ये गेली. उद्या जर का सरकारी शाळा बंद पडल्या तर हे मनमानी करणारे जे खाजगी संस्था शिक्षण आहेत ते मनमानी करून काय करतील आपल्या मुलांना गोरगरिबांच्या मुलांना ते म्हणजे दमछाक करतील. तो ऍडमिशन घेऊ शकणार नाहीये. ज्यांचा आज हातावरचं पोट आहे त्याला जगणं मुश्किल आहे तो या लाखोच्या फी देईलच कसा. म्हणून सरकारी शाळा टिकणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी ह्या व्यवस्थेमध्ये चांगली लोक जाणं गरजेचं आहे. आज मोठं हुकुमशाही वाढलेलं आहे. आज सरकारी जमिनी असतील किंवा एखाद्या सावकारांच्या खिशात घातल्या जातात, परंतु सैनिक भवन असेल किंवा असे मोठमोठे कार्यक्रम असतील ज्यांनी भारताचं